नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही बघताय पुढारी फोकस. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ती अजित पवारांची. राष्ट्रवादीचे 2 गट पडल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. दरवर्षी पाडव्याला गोविंद बागेमध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय हे एकत्र येतात. यंदा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवारांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली, पण फक्त अजित पवार आले नव्हते. दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमामध्ये गेल्या 4 दिवसात शरद पवारांना 2दा भेटणाऱ्या अजितदादांनी गोविंद बागेमध्ये सर्वांसमोर येणं का टाळलं, हा प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतोय. बघूया. शरद पवारांच्या भेटीसाठी समर्थक आसुसले होते. शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी भली मोठी रांग होती. प्रकृती बरी नसतानाही शरद पवारांनी परंपरेप्रमाणे कार्यकर्त्यांची भेट घेतली. पण गोविंद बागेतल्या या दिवाळी पाडव्यात ना हर्ष होता ना उल्हास. यामागचं कारण म्हणजे राष्ट्रवादीत पडलेली फूट. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडला. कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले. अजित पवार गटाचे समर्थकही भेटले, पण आले नाहीत ते अजितदादा. अजित पवारांची अनुपस्थिती खूप काही सांगून जात होती. काही कामासाठी असतील तुम्ही पवार यांचा एक दौरा सुरू आहे. आता लोक त्यांना आता मला वीजचे लोक सांगत होते आणि प्रत्येकाचे काही प्रश्न आहेत. कोणाचा आजार असेल, व्यक्तिगत दुःख आजार असेल, त्यामुळे गैरहजर राहिले गैरसमज करायचं कारण नाही. आपण बघत आलो की दादा दरवर्षी या पाडव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. यंदा ते आजारी असल्यामुळे आले नाहीत. त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं ना ट्विटरवर. विशेष म्हणजे आजारपणामुळे आपण दिवाळीला भेटणार नसल्याचं यापूर्वीच अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. काही दिवस विश्रांतीची गरज असल्याचं कारण अजितदादांनी दिलं होतं. पण त्यानंतरही दिवाळीनिमित्त अजितदादांसह पवार कुटुंब पुण्यात एकत्र आलं. तिथून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली. दिल्लीवरून ते पुन्हा बारामतीला आले. शारदोत्सवाला हजेरी लावली. सोमवारी पुन्हा श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी भोजनानिमित्त अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले. असं असतानाही अजितदादांनी सार्वजनिक ठिकाणी पवारांसमोर येणं का टाळलं, असा प्रश्न उपस्थित होतोय. 8 नोव्हेंबर, आजारपणामुळे यंदा दिवाळीला कार्यकर्त्यांना भेटणार नाही असं अजित पवारांनी ट्विट केलं. 10 नोव्हेंबर, पुण्यात प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी अजितदादांसह पवार कुटुंब एकत्र आलं. 11 नोव्हेंबर, शारदोत्सवानिमित्त बारामतीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर दिसले. 13 नोव्हेंबर, श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंब एकत्र आलं. मला ते वाटतंय आणि भविष्यात ते होईल असं मी आशावादी आहे. नाही, पुढच्या दिवाळीला किंवा येत्या काही दिवसात अशी आमची अपेक्षा आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ राहावा. अजितदादा, पवार साहेब, सर्वच आमचे नेते एक संघ राहावेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकत्रित वाटचाल करावी. मागच्या आम्ही 25 वर्ष दादांना साहेबांच्या शेजारी पाहिलंय. निश्चित त्याच विचाराचे कार्यकर्ते असतात. दादा आज साहेबांच्या शेजारी असतात आणखी आनंद वाटला असता. त्या बाबतीत तर कुणाच्याच म्हणजे मनात शंका येण्याचं काही कारण नाही. पण आता यावेळेस ते येऊ शकतील का नाही या बाबतीत निश्चित प्रश्नचिन्ह आहे. कारण की आता राजकारणातल्या बऱ्याच गोष्टी पुढे निघून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आज ते असते तर निश्चित बरं वाटलं असतं. राजकीय भूमिका वेगळी आणि कुटुंब वेगळं असं सुप्रिया सुळे वारंवार बोलून दाखवतात. आम्ही पवार कुटुंबीय एकत्र दिवाळी साजरी करू असंही म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर 2 वेळा अजित पवार, शरद पवार भेटले. पण गोविंद बागेत सर्वांसमक्ष अजितदादा आणि शरद पवार यांनी एकत्र येणं टाळलं. त्यामुळे शरद पवार आणि अजितदादांच्या मनात नेमकं काय चाललंय, हा प्रश्न उपस्थित होतोय. जयकुमार जाधवसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.